नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर आज एक नवीन कंत्राटी पदभरती आणलेलो आहे. पुण्यामध्ये स्टाफ नर्सची पदभरती निघालेली आहे, ज्यामध्ये GNM, त्यानंतर मग BSc, त्यानंतर मग ANM असे तिन्ही पदासाठी या ठिकाणी पदभरती निघालेले आहे. पुण्यामध्ये पुणे जे नॅशनल हेल्थ मिशन आहे त्या अंतर्गत या ठिकाणी ही सर्व पदे भरली जाणार आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमचा प्रतिसाद द्यायला विसरू नका आणि जर फर्स्ट टाइम चॅनलला आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. सर्व आरोग्य भरतीविषयी शासकीय असतील किंवा निमशासकीय असतील आपण अपडेट आपल्या चॅनलवर अपडेट करत असतो. हा PDF जर पाहिजे असेल तर PDFची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, जी की तुम्ही त्या ठिकाणी टेलिग्राम, त्यानंतर मग व्हॉट्सअप, त्यानंतर मग इंस्टाग्राम सर्व लिंक्स अवेलेबल आहेत. तर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही लिंक घेऊ शकता. त्यानंतर चला व्हिडिओ स्टार्ट करू. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर स्किप नका करू. पूर्ण व्हिडिओ पाहिला तर सर्वच माहिती डिटेलमध्ये आपण या ठिकाणी कव्हर करत असतो. मोस्टली 80 ते 90% माहिती या ठिकाणी कव्हर होऊन जाते. जर थोडीफार काही राहिले असेल तर नक्कीच तुम्ही ते PDF पाहून वाचू शकता. तर चला स्टार्ट करूया. या ठिकाणी जाहिरात नमुना ऑलरेडी दिलेला आहे. यामध्ये राष्ट्रीय जे आहे नॅशनल हेल्थ मिशन जे आहे आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद जे ZP आहे, ZP पुण्यामध्ये या ठिकाणी ही पदभरती निघालेली आहे, ज्यामध्ये ANM स्टाफ नर्स कंत्राटी पदभरती दिनांक 27/10/2025 ला हे पब्लिश झालेला आहे. ठीक आहे, 1-2 दिवसापूर्वीच ही जाहिरात आलेली आहे. तर त्यामध्ये पुढं काय सांगितलंय, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्हा जे रुग्णालय आहे, पुणे जिल्हा रुग्णालय असेल किंवा मग तालुकास्तरीय पुण्याचा तालुकास्तरीय असेल किंवा मग पुण्यामधील जे ग्रामीण रुग्णालय आहेत, त्यानंतर उपकेंद्र असतील, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, या सर्व कार्यक्षेत्रातील कंत्राटी पदभरतीने पदभरती होणार आहे. तर या ठिकाणी कंत्राटी पदभरती सध्या का भरणं चालू आहे, कारण DHS मध्ये जो आहे DHSचा RR फायनल झाला नाही आहे, DMRचा RR मध्ये करेक्शन चालू आहे. हे दोन्ही पूर्ण कंप्लीट झालेलं नाही आहे, तर त्यासाठी सध्या कंत्राटी भरतीवर भर जास्त देणं चालू आहे. हे पूर्ण झाल्यावर हे जे DHSचे पद आहेत हे या ठिकाणी DHS मार्फत हे भरले जातील. त्यानंतर या ठिकाणी सदर पदाचा तपशील व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे दिलेला आहे. तर खालीलप्रमाणे पाहून घेऊ. सुरुवातीला या ठिकाणी काय दिलेले, पदाचं नाव ते जे दिलेलं आहे, ज्यामध्ये कार्यक्रमाचे नाव आहेत. हे जे कार्यक्रमाचे नाव आहेत म्हणजे तुम्हाला या प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला स्टाफ नर्स ॲज अ काम करायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल NCD असेल तर NCD मध्ये तुम्ही जर GNM स्टाफ नर्स किंवा BSc स्टाफ नर्स लागले असताल तर मग NCD म्हणजे काय असते, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. तर या अंतर्गत तुम्हाला याच्या रिलेटेडच कामासाठी तुम्हाला या ठिकाणी घेतलं जाईल. त्यानंतर उदाहरणार्थ या ठिकाणी सुमन आहे, जसं की आता हा सुमन एक प्रोग्राम आहे ज्यामध्ये तुम्हाला काम करायचं असेल. त्यानंतर मग NCD अंतर्गत कॅथलॅबचा प्रोग्राम आहे. असे जे काही प्रोग्राम आहेत त्या अंतर्गत तुम्हाला ज्या ठिकाणी निवड झाली त्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे. तर 155 हे GNMचे आहेत आणि 22 जे आहेत ANMचे आहेत. स्टेप बाय स्टेप पाहून घेऊ. पदे जे आहेत 155 दिलेले आहेत. त्यामध्ये IPPHS साठी 34 जागा आहेत. त्यानंतर डायलिसिस IPPHS मध्ये 3 जागा सुटल्या आहेत. त्यानंतर NPCDSM जे आहे NPCDS यामध्ये 12 जागा आहेत. त्यानंतर NPCD जी की प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर असतं, म्हणजेच प्रायमरी हेल्थ सेंटर सर्वांना माहिती असेल डिटेलमध्ये. त्यानंतर त्यानंतर आहे स्टाफ नर्समध्ये. त्यानंतर तुम्हाला आत्ता सांगितलं सुमन प्रोग्राम जो आहे त्यामध्ये काही पदे घेणार आहेत. त्यानंतर L3, त्यानंतर L2, त्यानंतर NCD कॅथलॅब असेल किंवा मग NPCE असेल किंवा मग पॅलिएटिव्ह केअर असेल. पॅलिएटिव्ह केअर म्हणजे जे एंड स्टेजची केअर असते, ठीक आहे, टर्मिनल केअर, तशा प्रकारची केअर. त्यानंतर LHV नर्सिंग स्टाफ. LHV म्हणजे जे असते हे सुपरवायझरचा स्टाफ असते. सुपरवायझर म्हणजे जे की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲज अ स्टाफ नर्स PSCला जॉब करताय आणि सब सेंटरला जॉब करताय. ठीक आहे, मग जे हे LHV असतं हे एका PSCला एक स्टाफ असतो, एका PSCसाठी एक. मग याच्या अंतर्गत 2-4 जे सब सेंटर आहेत या ठिकाणी हे एक स्टाफ नर्स असेल, हे 2 स्टाफ नर्स असेल, या दुसऱ्या सब सेंटरला 3 असेल, ह्या सर्व सब सेंटरला एक स्टाफ नर्स मेन्शन असेल, जॉब करत असेल. ठीक आहे, मग त्या जॉबचा जो काही डाटा आहे, आता उदाहरणामध्ये आज काही कॅम्प वगैरे झाला असेल, मग तो कॅम्पचा जो काही डाटा आहे तो डाटा काय करेल, ही सर्व नर्स काय करेल, ही
स्टाफ नर्स ही LHVला पाठवेल की आज एवढे NCD तपासले, आज असं झालं आणि असं झालं. मग हे LHV नर्स काय करेल, हा डाटा PSCहून कुठं पाठवेल, हे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला पाठवेल. ठीक आहे, म्हणजे ॲज अ डाटा जो आहे तो कलेक्ट करायचा आणि पुढे पाठवायचा, असं ह्या LHV नर्सचं काम असतं. तुम्ही या ठिकाणी LHVचं पण पदासाठी भरू शकता. त्यानंतर पहा या ठिकाणी DEIC, त्यानंतर NRC, त्यानंतर SNCU, त्यानंतर KMC. KMC म्हणजे कांगारू मदर केअर, जे तुम्ही कॉलेजमध्ये वगैरे पाहिलं असाल तर ते कांगारू मदर केअरच्या संदर्भामध्ये जे की हे PNC स्टाफ वगैरे या ठिकाणी जे लेबर वॉर्ड वगैरे आहे त्यामध्ये तुम्हाला काम करायचं. त्यानंतर कॅथलॅबच्या एरियामध्ये त्यानंतर ICU असेल किंवा SCU वगैरे असेल, असे सर्व मिळून एकूण तुम्हाला 155 जे पद आहेत पुणे जिल्हा जे रुग्णालय आहेत ज्यामध्ये पुणे प्रायमरी हेल्थ सेंटर आहे त्या सर्व ठिकाणी तुम्हाला जॉब करायचं आहे. या ठिकाणी वय मर्यादा किती असणार आहे, वय मर्यादा जे आहे तुम्हाला 38 वर्षापर्यंत खुल्यासाठी आणि 43 वर्षे हे ज्यांचं रिझर्वेशनमध्ये मोडतात त्यांच्यासाठी 43 वर्ष. त्यानंतर GNM आणि BSc दोघं पण फॉर्म भरू शकतात. तर सांगितल्याप्रमाणे GNM वाले आणि BSc वाले. अनुभवाची गरज नाही आहे. आता या ठिकाणी पहा, अनुभवाची गरज नाही म्हणून सांगितलेलं आहे, पण लक्षात असू द्या, अनुभव जर मागितला नसेल तर तुम्ही तुमच्याकडे अनुभव असताना सुद्धा जर देत नाही आहे तर हे चुकीचं आहे. तुम्ही ॲज अ स्टाफ नर्स म्हणून एखाद्या ठिकाणी 2 वर्ष काम केलं असेल तर तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरताना अप्लाय करा, जे तुम्हाला नोकरी लागण्यासाठी खूप या ठिकाणी फायदा होईल. त्यामध्ये पहा या ठिकाणी प्रत्येक कास्टनुसार पण जागा सुटलेल्या आहेत. तर यामध्ये पहा 11, 14, त्यानंतर 2, 2, त्यानंतर 1, 5, विशेष मागास प्रवर्गासाठी 5, त्यानंतर इतर मागास प्रवर्गासाठी 21, ECBCसाठी 16, EWSसाठी 21, खुल्यासाठी 62, असे सर्व मिळून जे झालेले आहेत 155 पदे. मानधन तुमचं हे एकत्रित मानधन असणार आहे, जे की 20,000 फिक्स या ठिकाणी तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे. ठीक आहे, हे झालं सर्व जे आहे माहिती GNM आणि BScच्या पदासंदर्भात. त्यानंतर ANMच्या पदासंदर्भात काय पहा, ANMच्या जागा ज्या निघालेल्या आहेत, ANMच्या जागा एकूण जागा आहेत ANMच्या या जागा आहेत 22. ठीक आहे, किती जागा आहेत ANMच्या, 22 आहेत. या तुम्हाला जॉब कुठं करायचं आहे, RBSK. आता RBSK कोणाकोणाला माहीत नाही आहे त्यांना सांगतो माहिती. RBSK म्हणजे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम, जे ग्रामीण भागामध्ये शाळा ओपन केलेल्या आहेत शासनाने. त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांची महिन्यामध्ये एकदा तरी तपासणी झाली पाहिजे, किमान 15 दिवसामध्ये एकदा तरी आरोग्य तपासणी झाली पाहिजे. महिन्यामध्ये असेल, 2 महिन्यामध्ये असेल, हे जे आहे हे शासनाने नियम चालू केलेले आहेत. पण हे चालू केल्यानंतर हे तपासण्यासाठी जी हेल्थ टीम लागते, त्या हेल्थ टीममध्ये एक BMSचा डॉक्टर असतो, त्यानंतर एक ANMची नर्स असते, त्यानंतर मग एक फार्मासिस्ट असतो आणि एक ड्रायव्हर असतो. अशी ही 4-5 जणांची टीम असते. या टीममध्ये तुम्हाला ॲज अ ANM नर्स म्हणून काम करायचं आहे RBSK अंतर्गत. हे झालं RBSK. त्यानंतर नर्सिंग स्टाफ बिगर आदिवासी उपकेंद्र, या ठिकाणी 10 जागा आहेत आणि नर्सिंग स्टाफ आदिवासी उपकेंद्र, जे आदिवासी उपकेंद्र आहेत तर त्या ठिकाणी पण या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. त्यामध्ये ANMच्या आहेत 38 वर्ष आणि 43 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. अनुभवाची शिथिल दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला कास्टनुसार पहा 22 पदे जे आहेत 2, 3, 2, त्यानंतर 8 आणि 5 असे सर्व मिळून जे काय आहे 2, 5 असे एकूण 22 जागा या ठिकाणी झालेले आहेत. 18,000 तुमचं मानधन असणार आहे, GNM BSc पेक्षा 2,000 जास्त. हे झालं तुम्हाला पदासंदर्भात माहिती. आता तुम्हाला फॉर्म भरायचं कसं आहे, फीस असणार आहे की नाही, ती पुढील माहिती पाहून घेऊ. तर पहा, सुरुवातीला कंत्राटी पद भरती असल्यामुळं निव्वळ तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्हाला जॉब करायचं आहे, जे की 11 महिने 29 दिवसासाठी. तर सगळ्यांनाच माहिती आहे कंत्राटी जॉब म्हणजे फिक्स 11 महिने 29 दिवसासाठीच असतं. जर काम चांगलं असेल तर पहा त्या ठिकाणी तुम्हाला हे कंटिन्यू केलं जातं. आता बऱ्याच जणाला प्रश्न पडतो की सर 11 महिने जॉब करायचा नंतर मग परत सोडून द्यायचं. तर पहा, एक मी आतापर्यंत जेवढे पाहिलेले आहेत तर लक्षात असू द्या, जे कोणते हे जागा येतात ANMच्या, जे NHM स्टाफ अंतर्गत चालतात, NHM, ठीक आहे, NHM अंतर्गत चालणारे जे कोणते हे कंत्राटी पदे भरली जातात यांना खूप क्वचितच काढलं जातं. कारण हे प्रोग्राम जे आहेत सब सेंटर कधी न बंद पडणार आहेत, त्यानंतर हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कधी न बंद पडणार आहेत,
यामध्ये तुम्ही जर एकदा लागला तर तुम्ही कंटिन्यू काम करू शकता. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, तुमचं जे काम आहे ते काम तुम्हाला चांगलं करणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर तुमचं वर्क सॅटिस्फॅक्टरी नसेल तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी एक कंत्राटीमध्ये एक रेशो पण असतो. या ठिकाणी गुड असेल, त्यानंतर एक्सलंट असेल, अशा या ठिकाणी तुमचं या प्रकारे हे इन्क्रीमेंट केलं जातं. गुड, एक्सलंट, त्यानंतर हे असे जे यामध्ये असतात ना आउटस्टँडिंग, यामध्येच तुमचं हे पगाराचं इन्क्रीमेंट ठरत जातं. गुड असेल, एक्सलंट असेल आणि आउटस्टँडिंग असेल. त्यानंतर पुढं तुम्हाला माहिती आपण पाहू. यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे कुठं. ठीक आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट सांगितला आहे, जाहिरातीमधील रिक्त पदांच्या संख्येमध्ये व नियुक्ती ठिकाणात बदल होऊ शकतो. ठीक आहे. यामध्ये 100 जे काही सांगितलेले आहेत 55 प्लस 22 जागा. ठीक आहे. तर यामध्ये बदल होऊ शकतो. 155 प्लस 22 जागेमध्ये 177 टोटल जागेमध्ये कमी जास्त होऊ शकतात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती जे पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे भेटेल, pune.jhp.government.in या संकेतस्थळावर ही सर्व माहिती तुम्हाला अवेलेबल असेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही माहिती पाहू शकता. ही वेबसाईट आहे पहा, लिहून घ्या वेबसाईट. खूप जास्त जागा निघाल्या आहेत. जे कोणी सध्या शोधामध्ये आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे नोकरीसाठी. त्यानंतर पुढं पायामध्ये तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे, तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कुठे यायचं आहे, तर पहा या ठिकाणी 28 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जवळपास या ठिकाणी 7च दिवस तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दिलेले आहेत. खूप कमी दिवस दिलेले आहेत, तर 7 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म हा भरायचा आहे. तर फॉर्म तुम्हाला घेऊन कुठे जायचं आहे, फॉर्म घेऊन जायचं तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष 4था मजला, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद इमारत, कॅम्प SGS मॉल समोर, पुणे. हा जो ॲड्रेस आहे हा ॲड्रेस सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा अन्यथा हा ॲड्रेस तुम्ही लिहून घ्या. या ॲड्रेसवरच तुम्हाला काय करायचं आहे, जाऊन तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. तारीख ऑलरेडी सांगितली, 28 पासून 4/11 म्हणजे 4 तारखेच्या नोव्हेंबर 4 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फीसचा पुढचा पॉईंट फीस आहे. तर फीस या ठिकाणी तुम्हाला DD मध्ये भरायचं आहे. DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट याला म्हटलं जातं, जे की नॉन रिफंडेबल असतं. डिमांड ड्राफ्ट म्हणजे जे काही आपले नॅशनल बँक आहेत, नॅशनल बँक, तर नॅशनल बँकमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि तिथं जे कोणी असेल बँक मॅनेजर वगैरे तर त्यांना DD काढायचं आहे म्हणून सांगा. DD काढायचं असेल तर ते विचारतील किती रुपयाचा काढायचं आहे. तर तुमची कास्ट जर हे ओपन असेल तर तुम्हाला 150 काढावं लागेल. कास्ट जर तुमची कशामध्ये रिझर्वेशनमध्ये मोडत असेल तर 100 रुपयाचा काढायचा आहे. त्यावर मग ते बँक मॅनेजर विचारेल तुम्हाला कोणाच्या नावाने काढायचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला हे नाव द्यायचं आहे, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे. या नावाने तुम्हाला DD काढायचा आहे. हा DD काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा DD घेऊन जे मी ॲड्रेस सांगितलं आहे त्या ॲड्रेस ठिकाणी जायचं आहे. शेवटची तारीख ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे, 4/11/2025, 4 नोव्हेंबर 2025. संकेतस्थळ पर तुम्हाला परत एकदा सांगतो, pune.jhp.government.in यावर तुम्हाला सर्व अपडेट भेटतात. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी पहा, तुमचे प्रमाणपत्र काय काय लागतील. प्रमाणपत्राची लिस्ट खालीलप्रमाणे दिलेली आहे पहा. या ठिकाणी सुरुवातीला तुमचे सर्व गुणपत्रिका, जन्मतारखेचा दाखला म्हणजेच TC, त्यानंतर पासपोर्ट साईजचे 2 फोटो, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, त्यानंतर राखीव उमेदवारीचे प्रमाणपत्र म्हणजे जातीचं प्रमाणपत्र, त्यानंतर अनुभव असेल तर अनुभवाचं प्रमाणपत्र, शासकीय अनुभव असल्यास शासकीयचा आणि नावात बदल असेल तर गॅझेट. ठीक आहे. एवढे डॉक्युमेंट तुम्हाला हे लागणार आहेत. त्यानंतर हा अशा प्रकारचा अर्ज आहे. हा संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरायचा आहे. ANMचे बघणी आहेत जे कोणी तर त्यांनी फॉर्ममध्ये चुका वगैरे करायची नाही आहेत. व्यवस्थित मराठीमध्ये अर्ज आहे, व्यवस्थित पाहून हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. पूर्ण तुमचे शैक्षणिक अर्हता, तुम्ही कुठं उत्तीर्ण झाले, विद्यापीठ काय, परीक्षेचं वर्ष काय, त्यानंतर तुमचे किती गुण होते आणि त्यामधले तुम्हाला किती पडले, त्यानंतर त्याचा टक्केवारी काढायचं आहे आणि तुम्हाला हे सर्व माहिती व्यवस्थित भरून सबमिट करायची आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं एक प्रमाणपत्र ऑलरेडी विचारला होता, तर त्याचा हा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण कव्हर केलेली आहे. यामध्ये मला नाही वाटत कुठंतरी आपण माहिती थोडीशी स्किप केली आहे म्हणून. जर चुकून राहिली असेल
तर तुम्ही हा PDF घेऊन व्यवस्थित पाहू.